या क्षणा हृदयातून यातना माझी तुम्हाया क्षणा सुस्वागत सुस्वागत सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करू आई शारदा माता आई तुळजा भवानी चाल गातोय बघा प्रेम वर लग तुझ प्रेम वर लग तुझ आता मन भर लग तुझ प्रेम वर लग तुझ आता मन भर लग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आझाद केलं पालू घावाची आकारी शाहीर तुमच्या स्तवनावरती मी काही बोलणारच आहे परंतु ते अगोदर बोलत नाही आपण देवतेचं गुणगान गायलं मी या पालुगावच्या गावचं रवळनाथाचं गीत गातोय लक्ष असू द्या पालुगावाचा आकार पालुगावाचा आकारी आलो तुझ्या दरबारी पालुगावाचा आकारी आलो तुझ्या दरबारी गाव देव रवळनाथा गाव देव रवळनाथा आलो दर्शना वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना
वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना। बोल श्री गणपती गजानन अखंड हरदास चोळीचा बोल तू रे अखंड बाबू रंगले घराण्याचा वन विशाल गणपती बाप्पा
नामेगाव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचबरोबर या गावचे कारभारी माननीय सन्माननीय श्री अशोकदादा आत्माराम नामे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे गजादादा पक्यादादा बाबा समोर बसलेले आहेत, त्यामुळं काही गोष्टी बोलताना थोडंसं दडपण येतंय, पण आज बोलणार बुवा तुम्हाला। तुम्ही पहिली वारी केली, माझं मंडळाला सांगणं आहे यांना पूर्ण सुपारी द्यायची नाही। अहो 20 ते 25 मिनिटात वारी, मला खाली बसून कटिंग ही लिहायला जमत नव्हती। यांचं एक गाणं होईपर्यंत मला ती कटिंग पण लिहायला जमत नव्हती, एवढी फास्ट। बुवाला कुठं जायचंय काय माहिती। बुवा स्तवनावरती बोलणार नव्हतो, परंतु बोलण्यासारखं केलं। स्तवन तुम्ही गायलं, चाल होती कोणती, ती निवडताना तुमची चूक झाली। चाल अशी होती, अग तूच मला माझी वाटली गजीच नाव वाटली। स्तवनाला तुम्ही बाटलीची चाल घेतली म्हणून ते स्तवन कुठं गेलं ते कळलं पण नाही बुवा, चाल संपूर्ण विसरला तुम्ही। आता गण स्तवन गण गवळण त्या संगीतकारांनी सांगावं, त्यांना पण मला नाही सांगितलं कारण त्यांना सांगावं। सगळ्या चाली एकच काय, तत्पूर्वी बुवा त्या चालीनं तुम्ही कुठं कुठं मिक्स केल्यात त्याच कळल्या नाही। बघा मी माझा गण गातोय आलाप वगैरे, परंतु माझा गण ऐकताना इथं बराच शाहीर वर्ग आहे, शास्त्राचा गाढा अभ्यासक आहे। तुम्हाला विनंती आहे की माझ्या गणावरती थोडासा अभ्यास करा। बघा मी गणात काय म्हणतोय, जाने मन चुपके चुपके सारी दुनिया से चुपके तूने ऐसी बात कही दिल मेरा खो गया, न जाने कब प्यार हो गया सनम इकरार हो गया, न जाने कब प्यार हो गया सनम इकरार हो गया। काय म्हणतो बघा, देव बैसले गंगा तीरी प्रसन्न मुद्रा ध्यान करी, श्री गणरायाला वराया आली तुळस, बोलते वाहुधनी पूर्वा इच्छा मनी, सावध झाले मनी गणेश चिंतामणी।
बोलते हो धनी पूर्वाई छावणी आवद झाले मणी गणेश चिंतामणी. शाहीर हा गण शास्त्रात गायलाय, तुम्हाला कळला तर याच्या पुढची कथा गा. आराध्या अजय भोज यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे श्रीपद भोज यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं म्हणणं आहे बुवा बारी जोरात झाली पाहिजे. नक्कीच आता बुवांचा त्या 20-25 मिनिटाच्या वारीत शाहिरांनी एकच शब्द बोलले असतील, ते म्हणजे काढाला तुला रात्रीचा बापाने. दारारारा 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 दारारारा. नंद किशोरा नंदाच्या पोरा तुला न्याला कसा टोपल्याने भर पावसात काढला तुला रात्रीचा बापाने. शाहिरा आजच्या वारीतलं तुम्ही नवीन काय केलं हे तुम्ही सांगायचं सगळ्यांनी. ही सगळी गाणी आजची सचिन कदमाने गायलेली आहेत की नाही? सगळी गाणी युट्यूबला होती आजची. बुवा नसल जमत तर नका करू वाऱ्या, भल्या चुकीचं गा, कसंही गा, पण स्वतःचं गा आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. बुवा त्यावरती एवढंच म्हणेन, जाऊ दे तुम्हाला मला कटिंग द्यावीशी पण वाटत नाही. चाल येते सगळं लिहिलेलं आहे, सगळं आहे, पण ते नको वाटतंय मला. मी सरळ माझ्या गवळणीवरती येतोय, चाल एकदम साधी देतोय आणि त्याच्यात चिमटा पण काढणार. बघा रिक्षा न बसली टॅक्सी न बसली तीनदा बसले बोटी मंदी नाखवाण्या मला फिरायला बेंगलोर मैसूर उटी मंदी. 2 मिनिटं फक्त ही ध्रुवकडी गाईपर्यंत एकही अक्षर वाजवू नका, कोणी गुवांना क्लिअर शब्द कळला पाहिजे. हा धन्यवाद. हे दिन न्यार हे दिन यार हे दिन न्यार करतेच प्यार दिन्या दिन्या करतीस प्यार ना माझ्यावर. खरंच खरंच वैयक्तिक आयुष्यात रंगमंचाच्या बाहेर गेल्यानंतर शाहिरांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तेवढंच माझंही त्याच्यावर आहे. म्हणून हे दिन न्यार करतेच प्यार जवळ येऊन लाडामधी. किती
किती लाडात, किती लाड, किती लाड. हिचं मीच म्हणून लाड पुरवलंय. लय लाड हो. जवळ येऊन लाडामधी किती ग शोभून दिसतोय माझा हा सामान माझा तुझ्या तोंडामधी. काय सरळ सरळ जातोय. परत बघा. किती ग शोभून दिसतोय माझा असामान तुझ्या तोंडामध्ये. असामान बुवा चुकीचं ऐकू नका. तुम्ही मगाशी काहीतरी म्हणाला होता की तुमची अक्कल बघायची आहे मला. बुवा लेखनीत ना आम्ही तुमचे बाप आहोत. बाप तुमचे जे बाप आहेत ना दोघं जण, सचिन म्हणा संदीप म्हणा, त्या दोघांनाही सांगा कोल्हापटे काय काय बोलतो ते. आणि त्यांना माहिती आहे संदीप बरोबर मला वाटतं 7 की 8 वाऱ्या झाल्या असतील आणि सचिन बुवांबरोबर मला वाटतं 2 झाले असतील आणि तुमच्याबरोबर मला वाटतं आजची 3री वारी आहे. म्हणून काय म्हणतोय, हे दिन न्यारे कर जसा प्यारे अग जवळ येऊन लाडामधी किती ग शोभून दिसतोय माझा असामान तुझ्या तोंडामधी. किती ग शोभून दिसतोय माझा असामान तुझ्या तोंडामधी. शोभून दिसतोय माझा असामान तुझ्या तोंडामध्ये. किती ग शोभून दिसतोय माझा असामान तुझ्या तोंडामध्ये.
ग किती ग शोभून दिसतोय माझा असा मान तुझ्या तोंडावरी. आता शाहीर तुम्ही हे सांगायचंय मला येऊन, त्या राधेनं श्रीकृष्णाला किती मान दिला. मान म्हणतोय त्या राधेनं श्रीकृष्णाला किती मान दिला होता त्याचं प्रमाण सांगायचंय बुवा. आता काय म्हणतो तुमचा प्रश्न शाहीर, तुमचा प्रश्न सर्वांना जग जाहीर आहे. कारण की तुम्ही बसा, आता थोडासा वेळ लागेल. आता विषय कसा, शाहीर सचिन कदम आणि आमचे गुरुसम गुरुबंधू शाहीर विशाल लांबोरे यांचे शिष्य विकास लांबोरे यांच्या अनेक वाऱ्या झाल्या. त्या सर्व वाऱ्यात मिळून आजपर्यंत आम्ही 27 उत्तरं दिली. आजही त्यांना 27 पैकी एकही उत्तर मान्य नाही. म्हणून शाहीर आता एकच मिनिट हा, तुमचा प्रश्न असा, दोन स्त्रियांच्या संयोगातून शाहीर जरासं कुठंतरी चुकतंय वाटतं तुमचं. तुम्ही जे लिहून दिलंय ना, आत्ताच लक्षात आलं, मगाशी वाचलं नव्हतं. बाबा तुम्हालाही माहिती असेल, कारण की पहिला आमच्याकडे जो प्रश्न आला होता दोन स्त्रियांच्या संयोगातून असा प्रश्न होता. आज शाहिराने लिहिताना काहीतरी चूक केली असावी किंवा काही असेल. आता असं लिहिलंय शाहिराने, दोन स्त्रियांच्या संभोगातून एक बाळ जन्माला आलं, तर त्याचे नाव काय आणि त्याचं गाव. शाहीर कदाचित चुकलं असेल किंवा काही असेल, कारण माझ्याकडं या अगोदरच्या सर्व प्रश्नप्रत आहेत. कोणत्या बारीला कोणत्या याला कोणतं उत्तर दिलं तेही माझ्याकडे आहे. आज देखील 27 नंतर 28 आणि 29 दोन्ही उत्तर देणार. आणि मला चांगलं माहिती आहे आजही प्रत्येक वेळेप्रमाणे तुमच्याकडं प्रश्नाचं उत्तर नाहीये. आणि असेल मी माझा ग्रंथ आणलाय, तुम्ही तुमचा ग्रंथ घेऊन यायचंय. दोन्ही उत्तर देतोय. ग्रंथाचा आत्ताही माझ्याकडे ग्रंथाचा आधार आहे. समोर आदरणीय बाबा पंधेरे बसले, त्यांच्या समोर तुम्हाला पहिलं उत्तर देतो. राम आणि सीता वनातून जात असताना, शाहीर तुमच्याकडे उत्तर नाहीये, सर्वांसमोर सांगतोय तुमच्याकडे उत्तर नाहीये. रेकॉर्ड करा, व्हिडिओ करा आणि ते पाठवा कोणाला तरी. बघा काय उत्तर येतोय. राम आणि सीता वनातून जात असताना त्यांनी एका तलावात स्नान केलं. त्याबरोबर त्या दोघांचं रूपांतर वानर आणि वानरीत झालं, कारण ते तलाव शापित होतं. राम आणि सीतेने त्या रूपात संभोग केला. हे उत्तर का देतोय, तुम्ही संभोग वापरलात म्हणून. त्या रूपात संभोग केला. त्या वानरीच्या रूपातील सीता गर्भवती झाली. तेव्हा लक्ष्मणाने त्या दोघांना पुन्हा एका अभिमंत्रित तलावात बुडवले. त्याबरोबर ती दोघं पुन्हा राम आणि सीता रूपात रूपांतरित झाली. परंतु त्या गर्भवती सीतेच्या गर्भातील तो गर्भ रामाने बाहेर काढला आणि तो गर्भ वायुदेवाने सुईच्या टोकावर घेऊन अंजनी मातेच्या तोंडात देऊन टाकला. त्यामुळे अंजनी माता गर्भवती झाली आणि तिला जो पुत्र झाला तो पुत्र म्हणजे हनुमान. तेव्हा शाहीर दोन स्त्रियांच्या संयोगातून पुत्र झाला. त्या दोन स्त्रिया म्हणजे राम आणि सीता आणि माता अंजनी. राम आणि सीता ही एक स्त्री झाली. राम आणि सीता ही एक स्त्री आणि दुसरी माता अंजनी. त्या दोन मातांना जे बाळ झालं त्या बाळाचं नाव हनुमंत आणि त्या गावाचं नाव किंशीधा नगरीतील अंजनेय गाव. हे तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर शाहीर, हे उत्तर 29व. शक्तिवाले शाहीर आज तुम्हाला भेदिक शाहिरी कवितेतून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. लक्ष असावं. ब्रह्ममाया उत्पत्ती अधिक जगत्य
विष्णू शेषशाही, मंथन केले देवाधिकानी मेरूची रवी, वासुकीची दोरी सह शेषशाही, स्वाती नक्षत्र येती समुद्र ग्रामे बहु नारी गर्भिती, दोन शिंप्यांची शिंपली तयार एक साळुंकी दिसती, अशा या गर्भमातांशी मोती नावे बाळे प्रस्तवती, आणि प्रत्येकांचे भाग्य भोवती. तर शाहीर, जेव्हा दोन स्त्रिया म्हणजे शिंपल्याच्या त्या दोन वाट्या आणि त्या शिंपल्याच्या संयोगातून जन्मलेल्या बाळाचं नाव स्वाती नक्षत्र, पावसाचं पाणी पडून शिंपल्यातून मिळणारा मोती, आणि गावाचं नाव जे विचारलं ते गाव म्हणजे समुद्र, हे तुमच्या प्रश्नाची 2 उत्तरं दिले शाहीर. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होईल, कालच यांचे दुसरे वस्तात, आता नाव का नाही लावत तो त्यांचा पर्सनल घरगुती विषय आहे, पण यांचे दुसरे वस्तात शाहीर संदीप मोरे विरुद्ध काल पुनस इथं, हे पुनसलात ना, काल पुनस इथं बारी झाली. तिथं प्रभाकर धनावडे आमचे वस्ताद यांच्या वाचनातून काल यांच्या वस्तादांचा आम्ही प्रश्न फोडलाय. शाहीर, आज जर तुमच्याकडे उत्तर असेल मोठ्या मनाने मान्य कराल, मला चांगलं माहिती आहे तुमच्याकडे उत्तर नाहीये, पण गेल्या वेळी जो राडा तुम्ही कासारकोवणला केलात तसा राडा केलात, इथून बाहेर पडू देणार नाही, लक्षात ठेवायचं. आता शाहीर, माझा जुना प्रश्न तुमच्याकडे आहे, परंतु जुना प्रश्नाचं जर उत्तर जर तुमच्याकडे असेल, तुमच्या वाचनातून आलं असेल तर नक्की द्या. परंतु आज नवरात्री दसऱ्याचा सण म्हणून त्या आईवरती प्रश्न विचारतोय. शाहीर, माझा प्रश्न असा आहे, महिषासूर वधासाठी दुर्गा माता उग्र रूप धारण करून साज शृंगार करून तयार झाली, त्यावेळी देवीने नाकामध्ये नथ घातली होती. त्या नथीला किती मोती होते, त्यातील प्रत्येक मोत्याचं वजन किती होतं, आणि ती नथ एका प्रसंगी अकस्मात गळून भूमीवर पडते, तो प्रसंग कोणता? आणि शाहीर, तुम्हाला टीप अशी आहे, उत्तर शास्त्राधारे आणि ओवीबद्ध पद्धतीत असावं, आणि खरोखर जर उत्तर जर तुम्ही खरं दिलं तर आम्ही पटवून घेऊ. शाहीर, तुम्ही 20 मिनिटात बारी केली म्हणून मला वाटतं तुम्ही दुसऱ्या बारीत बरंच काय बोलणार असाल. बिंदास बोला, तुम्हाला पण कोल्हापूर काय चीज आहे हे चांगलं माहिती आहे. आज दसरा, त्या निमित्तानं प्रश्न विचारला तुम्हाला आणि पद देखील मी तसंच गातोय, लक्ष असावं. साज शृंगार करुणी आई भवानी नटली, साज शृंगार करुणी आई भवानी नटली, आई
नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली साधा शृंगार करून आई भवानी नटली साधा शृंगार करून आई भवानी नटली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी हातामध्ये घातली नत नत होती लखलखीत कोण सोनार घडवली नत किती मोती लावली आता दिसते शोभून विजन वाट दाटली आता दिसते शोभून नत दाटली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी पकडून पडली खाली अशी वेळ कोणती आली भवानी झाली पूर भरले अश्रू घाली कवी विषाच्या मनात ज्ञानाची पेटली कवी विषाच्या ध्यानात ज्ञानाची पेटली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली शृंगार करून आई भवानी नटली शृंगार करून आई भवानी नटली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली आई भवानी नटली दैत्यवधाला उठली शाहीर तुम्ही किती वेळात तुम्ही पैसे घेणार आहात कशी बारी करायची तुमची तुम्हाला माहीत मी पण होईल तेवढं फास्ट बारी करण्याचा प्रयत्न केलाय 12:27 मी बारी करायला आलो आणि आता 12:21 होत आहेत माझ्याकडून 6 मिनिटं आहेत तासाभराचा आहे सॉरी वेळ चुकून आलं 12 ते 1 हा बुवा आता बघा तुम्ही पहिली बारी केली मंडळावरती बोला मंडळाचे गुणगान गा म्हणून काय म्हणतोय सुंदर पालू आहे गाव विशाल गडाच्या कुशीत ठाव सुंदर पालू आहे गाव विशाल गडाच्या कुशीत ठाव मंडळाने हा ठेवलाय डाव मंडळाने हा ठेवलाय डाव रवळनाथ मंडळ त्यांचं नाव किती छान 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 किती छान किती छान हो छान हो छान हो किती छान किती छान 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 किती छान
काय माहिती आहे, अजून माझ्याकडे थोडा वेळ आहे. मी माझ्या वेळातच वारी तुम्हाला देणार, कारण की मी जे पैसे घेणार आहे तेवढं मी देणार आहे. आणि मंडळाला परत एकदा विनंती आहे, यांना पैसे कापून द्या, अर्ध्या वारीचे पैसे द्या. काय म्हणतोय आता बुवानी माझ्या या अगोदरही देखील बाऱ्या झाल्या. बुवानी मुद्दामून जाणीवपूर्वक अर्ध्या तासाच्या आतमध्ये बारी केले, 20 ते 25 मिनिटात बारी केले. त्याचं कारण असं, कारण की या अगोदर त्यांच्या माझ्या बाऱ्या झालेल्या आहेत. दुसऱ्या बारीत 8-8, 9-9 गाणी गायची त्यांची सवय आहे. पण जाता जाता मी आता जास्त काय तुमचा वेळ पण नाही घेत. प्रत्येक जागरणाची माणसं आहात, मला काय तेवढं जागरण नाही. मी दिवसा झोपतो, रात्री जरी जागरण असं दिवसा झोपतो. आता बुवाला जागरण कुठलं होतं त्यांचं त्यांना माहिती. बघा आता एक विषय असा आहे की आम्ही आता बुवा वांझोळ्यावरून आले, मी किरबेटवरून आलो आणि साखरप्यात बुवा मला भेटले. तर बुवा मला म्हणतात, मी मुंबईवरून आलोय, चला बुवा आज तुम्हाला नाश्ता देतो, आज तुम्हाला नाश्ता करवतो. गेलो आमच्या इथं मनीषा हॉटेल, गणेश हॉटेल आहेत साखरप्यात, तिथं गेलो, हॉटेलात बसलो. बुवा म्हणतात, बुवा तुम्ही काय खाणार ते सांगा. बरं बुवा, वैयक्तिक आयुष्यावरती तुमच्या बोलत नाहीये. परत एकदा बघा, हा विषय बुवांना माहीत आहे, पण या बुवावरती, या गाण्यावरती ते भडकतात, म्हणून पुन्हा एकदा तेच गाणं मी त्यांना देतोय. पहिल्या बारीत काही न बोलल्यामुळं बुवा गाणं बघ कसं आहे. राजा राणीच्या जोडीला नको लसणात चिवडा, नाश्ता करवतायत बुवा मला. तर म्हटलं आता प्रेमाचा असू द्या. बुवांचं काहीतरी, बुवानी लग्न परजातीत केले. शेट्टी अण्णांची कोणतरी मुलगी आहे, तिच्याशी लग्न केलं. त्या विषयाचं इथं काही लेणं देणं नाही. हा बुवा, परत एकदा, नको लसणात चिवडा, नको पावात वडा, नको लसणीत चिवडा, नको पावात वडा. तुझ्या शेट्टी अण्णाचा, मला पाहिजे भोकाचा वडा. भोकाचा वडा, मेंदू वडा. तुझ्या शेट्टी अण्णाचा, ते मला भोकाचा वडा. शाहीर आता हे तर म्हणू शकत नाही, ज्या प्रकारे तुम्ही वारी केली त्या प्रकारे मी केली. आता ते रसिकच सांगतील, परंतु माझ्या परीनं जे देण्याचा मी प्रयत्न केला आहे, मला देखील माहिती आहे. तुम्ही देखील काल सकाळीच मुंबईवरून आलाय, मी देखील काल सकाळीच मुंबईवरून आलोय. या 4 संगीतकार इथं येण्या अगोदर एकही भेटलेला नाहीये. न रेसल करता कार्यक्रम शाहिरांनी देखील केला आहे, मी देखील तसाच केला आहे. संगीतकारांना माहिती आहे, कोणाचा कसला ताळमेळ नव्हता आमचा. तरी बऱ्यापैकी दादानू तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट, तुम्हाला 4 देखील सॅल्यूट भाऊ, 4 सॅल्यूट. शाहीर तुम्हाला इथं वारी घेऊन जातोय, दुसऱ्या वारीत जे करायचं फक्त एवढं ताकद ठेवायची. जे तुम्ही बोलाल ते ऐकायची ताकद ठेवायची. फक्त इथून वांजोळ्या जाईपर्यंत
कानातून रक्त नाही गळवली ना शाहीर कोलपटे नाव नाही सांगणार वा म्हणून सांगतोय दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.